केशवराव भोसले नाट्यगृहाला आग लागली होती आणि हे आगीच त्या परिस्थितीत आणि पडलेलं होतं आणि त्यामुळं फार मोठी कोल्हापूर जिल्ह्यातल्या नागरिकांना फार मोठी एक हृदयाला चटका लावणारी ही घटना घडलेली होती. जिल्ह्याचा पालकमंत्री त्यावेळा मी होतो. मी पाहणी केली. त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आले, सध्याचे मुख्यमंत्री आणि त्यावेळेचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आले, स्वर्गीय अजितदादा पवार यांनी येऊन सविस्तरपणाने याची पाहणी केली होती. आणि त्याच दिवशी त्यांनी घोषणा केली होती की जसं केशवराव भोसले नाट्यगृह आहे तसंच ते पूर्वस्थितीसारखं गतवैभव निर्माण करणार होईल. त्याप्रमाणे जवळजवळ 25 कोटी रुपये शासनाने निधी दिला आणि 10 कोटी रुपये जवळ इन्शुरन्सचे. अशा रीतीनं एक चांगली केशवराव भोसले नाट्यगृहाची पुनर्निर्मिती त्या ठिकाणी केलेली आहे. वाटते पूर्वीपेक्षा सुद्धा दिमागदार आता हे नाट्यगृह उभारलेलं आहे आणि रंगकर्मींच्या ज्या अपेक्षा होत्या त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न कोल्हापूर महानगरपालिकेनं आणि शासनाने मिळून केलेला आहे. आता उद्घाटन देखील होणार आहे, कशा प्रकारे? नाही, आता त्या दिवशी राज्याचे मुख्यमंत्री प्रवास येत आहेत. केशवराव भोसले नाट्यगृहाचा पडदा ते उघडतील आणि पूर्वीप्रमाणे रंगकर्मीच्या सेवेमध्ये हे नाट्यगृह आपल्याला रुजू होईल आणि त्यानंतर पुढं केशव आपल्या प्रायव्हेट हायस्कूलच्या ग्राउंडवर आपण जे दिवसभरातले जे विविध विकास कामं करणार आहोत त्याचं उद्घाटन कार्यक्रमाची सभा त्या ठिकाणी होणार आहे. प्रश्न समोर आला होता, काही विषयांनी प्रश्न मिटला का? नाही, खाजगीकरण म्हणजे काय ते चालवायला देणं. आता चालवायला देणं याची व्याख्या अनेक आहे. ते काय कोणाच्या खिशात घालण्यासाठी नाही, मेंटेनन्स होण्यासाठी त्यांनी जर नगरपालिकेनं महानगर काय निर्णय घेतला मला माहिती नाही. मी अधिक माहिती घेऊन तुम्हाला सांगेन. परंतु अनेक गोष्टी शासकीय ज्या असतात त्या मेंटेनन्ससाठी थोडं चालवायला देणं हे इष्ट असतं असं माझं मत आहे. कारण शेवटी शासकीय इमारतीकडं शासकीय एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा कल हा लोकांचा वेगळा असतो. आता आम्ही कागलला बोटिंग क्लब फार मोठं तयार केलेलं आहे. आम्ही ते सुद्धा चालवायला दिलेलं आहे निविदा काढून. तर त्याची स्वच्छता राहते, मेंटेनन्स राहतो, त्याची चांगली दुरुस्ती राहते आणि हे करायचं असेल तर ह्या गोष्टी कराव्या लागतात. आता महानगरपालिकेनं या केशवराव भोसले नाट्यगृहावर काय निर्णय घेतलाय मला माहिती नाही. मी माहिती घेऊन तुम्हाला माहिती देईन. पण असं मत आहे की याच्यावर वर्तक राहणार नाही, ते दंड रक्कम असतील ती वाढवली जाऊ शकते अशी शक्यता वर्तवली जाते. ते ठीक आहे, त्यांच्या ज्या भावना असतील त्या महानगरपालिकेचे महापौर आणि सर्व नगरसेवक ऐकून घेतील आणि त्यांना योग्य ते सन्मान करतील. साहेब, दर्शनी भाग असेल किंवा इतर बाहेरची जी कामं आहेत ती थोडी अपुरी आहेत तरी देखील ते आता उद्घाटन हे बघा, कुठल्याही सरकारी गोष्ट असेल किंवा निमसरकारी गोष्ट असेल त्याला तारीख ही झाली की आपोआप गोष्टी होतात. कागलमध्ये सुद्धा राजाजी शाहू महाराजांच्या पुतळ्याचं स्वप्न आता साकार होते. ते आणि त्याला धरून CPR आणि आपल्याला कोल्हापूरमध्ये CPR हॉस्पिटलमध्ये जवळजवळ 600-700 कोटी खर्च करून आपण नूतनीकरण केलेलं आहे. त्याशिवाय आपल्या अद्ययावत सगळ्या व्यवस्था आपण CPRच्या केलेल्या आहेत. तिथं नवीन इक्विपमेंट आणलेले आहेत, सुसज्ज आपण तिथं ऑपरेशन थिएटर्स केलेले आहेत. अनेक सुविधा ज्या नव्हत्या त्या करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याचंही आपण लोकार्पण त्याविषयी मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते आणि सुनेत्रा पवार यांनी आमचे उपमुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. मग छत्रपती शाहू महाराजांचा पुन्हा पुतळा आम्ही कागलमध्ये जो उभा केला आहे त्याचं अनावरण ते करतील आणि शेतकरी मेळावा आम्ही तिथे ठेवलेला आहे. त्या शेतकऱ्यांना ते मार्गदर्शन करतील. नाट्यगृहाचं काम पूर्ण झालंय, मात्र 1 वर्ष पूर्ण झालं. या परिसरामध्ये ज्यावेळेस आग लागली त्यावेळेस काही ज्वलनशील पदार्थ आढळले असं तपासात समोर आलेलं आहे. मी ते वाचलं, अधिक माहिती काही मी घेतलेली नाही, परंतु पोलिसांकडनं अधिक माहिती आपल्याला मिळाल्यानंतर पोलीस तुम्हाला सांगतील. पण याच्यामध्ये दिरंगाई केली जाते का? कारण 1 वर्ष झालंय त्यामध्ये काहीच त्याच्यामध्ये बाबत पोलिसांनी केलेलं नाही. मी आपल्या जिल्हा पोलीस प्रमुख अशी बोलीन त्याबद्दल आणि लवकरात लवकर काय खरी वस्तुस्थिती आहे ते जनतेसमोर आणावं असं मी त्याला सांगेन. रंगकर्मीचं हे दालन तयार झालं तसं कुस्त्याचं मैदान अजून तयार झालं नाही. कुस्त्यांचं मैदानासाठी तुम्ही काय मुदत आहे? नाही, आता महानगरपालिकेच्या लोकांनी आता त्यामध्ये लक्ष घालतील. आता थोडा पावसाळा कमी झाल्याकडे त्याही तिकडेही लक्ष देतील. त्याला जिल्हा नियोजन मंडळातून काय निधी द्यायचा असेल तर आम्ही सगळे आमदार मिळून देऊ त्याला. दादांच्या निधनानंतर खरं तर अर्थ खात्याबद्दल
अनेक वर्तुळ टीकेला वर्तवल्या जात होत्या. आता नेमकं काय त्याबद्दल अमोल मिटकरींनी देखील ट्विट केलं की अर्थ खातं राष्ट्रवादीला मिळावं. तर अर्थ खातं हे राष्ट्रवादीचं होतं, राष्ट्रवादीला मिळेल. अमित शहा साहेबांनी सुद्धा तशी प्रकारचं भाष्य केलेलं आहे. पण त्या आता लोकसभेचं अधिवेशन सुरू असल्यामुळे सगळे लोक हे गडबडीत आहेत. सगळं कर्जमाफी योजना कृषी मंत्र्यांनी जाहीर केली त्यात अंमलबजावणी होणार. मात्र अनेक शेतकऱ्यांचा दावा आहे की यातून निकष जे आहेत त्यातून शेतकरी बसत नाहीत आणि त्याचा कर्जमाफीचा फायदा होणार. नाही, एकंदरीत जी आपण 64 लाख शेतकऱ्यांची 36,000 कोटीची जी कर्जमाफी केलेली आहे त्यामध्ये अनेक शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळणार आहे. ज्यांची 2 लाख रुपयेपर्यंतची थकबाकी आहे त्यांनाही कर्जमाफी मिळणार आहे. आणि जे नियमितपणानं 2 वर्ष 23, 24, 24, 25 जी नियमित भरणारी 2 वर्ष 3 वर्षापैकी ज्यांनी थकबाकी भरली असेल, नियमित कर्ज भरले असेल तर 50,000 प्रोत्साहन अनुदान देणार आहे. आता यामधील काही गोष्टी शेतकऱ्यांची राहून गेल्या असतील त्या निश्चितपणानं मंत्रिमंडळाच्या बैठकीत. आता त्यामध्ये एक असा होतं की शेतकरी मृत झाला असेल या दरम्यान तर मग त्याची आयडी ती फार्मर आयडी होत नाही ॲग्रिस्टेक, तर त्याचं काय करायचं. किंवा सगळ्या भावांनी मिळून वडिलांच्या नावावर जमीन आहे खरं भावांनी एकट्याच्या नावावर कर्ज काढलं, 7 बारा त्याच्या नावावर नसल्यामुळं ते ॲग्रिस्टेक होत नाही. अशा ज्या किरकोळ ज्या बाबी आहेत त्या मंत्रिमंडळापुढे आणल्या जातील आणि सर्व शेतकऱ्यांचा लाभ होईल. साहेब, उपमुख्यमंत्र्यांना पवार यांना गुंगी गुडे असं काँग्रेसनं म्हणलेलं होतं, त्याबद्दल खेद देखील त्यांनी व्यक्त केलाय. कसं बघता एकंदरीत प्रकरणाकडे या? तर अतिशय चुकीचं विधान काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी केलं होतं. वास्तविक त्यांनी अशा प्रकारचा महिलेचा अपमान करणं योग्य नव्हतं. वास्तविक सुनीत्रा पवार वहिनी या उपमुख्यमंत्री आहेत, त्या काटेवाडी गावच्या सरपंच राहिलेल्या आहेत, त्या लोकसभेत त्यांनी निवडणूक लढवलेली आहे, अनेक भाषणं केलेली आहेत आणि अनेक प्रकारचे आता त्या उपमुख्यमंत्री आपल्याला सामोरं जात आहेत. शेवटी अशा महिलेचा अनादर करणं हे काँग्रेसला शोभत नाही. इंदिरा गांधीनं सुद्धा असा शब्दप्रयोग केला होता. कुठेतरी सोशल मीडियावरती अशी तुलना होती की गोंगी गुडिया इंदिरा गांधीने समजलं होतं. आता नाही, ते बरोबर आहे ना, ते चुकीचं आहे. वास्तविक हर्षवर्धन पाटलांनी हर्षवर्धन सकपाळांनी बहुतेक माफी मागितलेली आहे. शिवसेनेच्या सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने टिप्पणी केली राजकीय पक्ष जे आहेत ते लोकशाही तत्वानुसार चालतात का, हा प्रश्न केला उपस्थित सर्वोच्च न्यायालयाने. नाही, गेल्या वेळा सुद्धा सर्वोच्च न्यायालयाने अशा अनेक टिप्पण्या केलेल्या होत्या. आता सुद्धा ती टिप्पणी केली आहे. आता निर्णय काय ते बघू आपण. पण अशा पद्धतीने कुठेतरी दुरुस्त्या केल्या जात आहेत राजकीय पक्षांमध्ये, कुठेतरी लोकशाहीलाच धोका आहे म्हणायला पाहिजे. आता काय सर्वोच्च न्यायालयात बोलणं काय योग्य नाही. खरं तर मोहन भागवत यांनी काल जयंती संवाद साधला. कसं बघता याकडे? दिल्लीत आंदोलन योग्य काम केलं त्यांनी. कारण जनजी म्हणजे अल्फा हे जे वयोगटातली तरुण मुलं आहेत त्यांच्याकरता कनेक्ट होण्याची आवश्यकता आहे ते त्यांनी या निमित्ताने आपल्यासमोर आणलेलं आहे. त्यांनी सांगितलं या मुलांची काही चूक नाही, त्याला समजून घेण्यामध्ये आपली चूक झालेली आहे. पावसाळा संपायचे कोल्हापूर जिल्ह्यातील जे शहरातील रस्ते केले होते ते आता पूर्ण खराब झाले. पुन्हा एकदा तुम्ही पालकमंत्री असताना जेव्हा 100 कोटी आले होते त्यानंतर निधी आलाय काय आणि कशा प्रकारे रस्त्याचं? आता कोल्हापूर महानगरपालिका प्रश्न आता इथं आयुक्त आहेत, महापौर आहेत, त्यांना विचारलं बरं होईल. ठीक आहे, थँक्यू.